राम इथे मार. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद मुंगेकर. मित्रांनो, मँगो किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मित्रांनो आपण आलेलो आहोत रेवदंड्याला, सी बर्ड रिसॉर्टला आपण आलेलो आहोत आणि इकडे कॉटेजेस आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. प्लस इकडचं जेवण कसं ते मी तुम्हाला सांगतो, प्लस इकडचा पर पर्सनचा रेट सांगूया. चला तर बघूया सी बर्ड. हा पूर्ण समुद्र आहे, ही रिसॉर्टची फ्रंट बाजू आहे. असे आपण रिसॉर्टच्या इकडे जातो, ही वाट आहे समुद्रावरनं. म्हणजे रिसॉर्टच्या अपोजिट साईडला समुद्र आहे, थोडं चालावं लागणार आहे. मस्त पाऊस आहे अलिबागमध्ये. आम्ही म्हणजे रेवदंड्याला आहे. भारी आहे. आजूबाजूला सुरूची झाडं आहेत. या बाजूला सुरूची झाडं आहेत आणि या बाजूला असे माड आहेत, नारळाची झाडं आहेत. आणि तो बघा समोर दिसतोय का, तो रिसॉर्ट आहे सी बर्ड म्हणून. सी बर्ड रेवदंडा बीच. आणि पुढे नंबर दिलेत, ते दाखवतो मी तुम्हाला पुढे. मोठं आहे, 50 ते 60 माणसं एकत्र राहू शकतात इकडे, एवढं मोठं आहे हे बघा. पर त्याच्यावर मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आतमधलं दाखवतो. इथून स्टार्ट होत आहे, त्याच्यानंतर असे पुढे सर्व बाजूला कॉटेजेस आहेत. बघा ह्या बाजूला पण आहे, ह्या बाजूला आहे, ह्या साईडला किचन आहे. 1 2 3 50 ते 60 माणसं इथे राहू शकतात, एवढं मोठं आहे हे. असं आहे. बाजूला नारळाच्या झाडांची बाग आहे, म्हणजे आपण वाडी बोलतो. मालवणात आम्ही परडं बोलतो. हे असं आहे, असं ते पुढपर्यंत आहे. ह्या साईडला पण आहेत. असं खूप मोठं आहे हे बघा. इकडे पण बसायला जागा आहेत, की जेणेकरून आपण जेवणासाठी असं बाहेर बसू शकतो. तसे कॉटेजेस आहेत आणि याच्यामध्ये हा 8-9 नंबर कॉटेज मधला आपण एक कॉटेज बघूया आतमध्ये कसं आहे तो. हा, राहायची चांगली सोय आहे. ओके, बाथरूम, कमोड आहे हे अशा टाईपमध्ये. 1600 रुपये पर पर्सन. त्यामध्ये एक टाईममध्ये चिकनचं जेवण, एक टाईममध्ये मच्छीचं जेवण, चहा नाश्ता 2 वेळा. हे आमचं दुपारचं जेवण आहे आजचं. तर त्याच्यामध्ये पापलेट आहे, कोलमीचा रस्सा आहे, 2 चपात्या आहेत, भात, कांदा, लिंबू. असं आम्ही दुपारी खाणार आता. आजच्या चुलीवरच्या भाकऱ्या खायच्यात आपल्याला. हे बघा या अशा. आपण आज चुलीवर कोंबडा बनवतोय आणि मावशी बनवत आहेत. आपण मगाशी भाकऱ्या बनवल्या तसं हा बघा. मसाला वगैरे टाकलाय. पहिला कांदा घेतलेला आहे मी, थोडा लेट झालो यायला. आज रात्रीला आम्ही चिकन खाणार आहोत इथे.
थोडं पाणी. नाही ते पातळ जेवण बनवतो. हा जो आहे तो रस्सा आहे. मस्त. रात्री हे बघा, हा चिकन सुक्का आहे, एकदम मस्त. हे रात्रीचं जेवण आहे. त्याच्यानंतर आपण बाजूला जो चिकन रस्सा बनवला चुलीवरचा तो आहे. मस्त दिसतो, एकदम टेस्टी असेल. प्लस भात आणि त्याच्यानंतर उरलेत फक्त भाकऱ्या. तर हे अशा भाकऱ्या आहेत. तसं आमचं रात्रीचं जेवण होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मँगो किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.